गुड मॉर्निंग क्लास. लास्ट लेक्चरला आपण चॅप्टर स्टार्ट केला होता आयोनिक इक्विलिब्रिया. ओके, शॉर्ट चॅप्टर आहे 3 मार्काचा. सो आयोनिक इक्विलिब्रिया इज द इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल. ओके, इट इज इक्विलिब्रियम बिटवीन, इक्विलिब्रियम म्हणजे बॅलन्स पोझिशन. इक्विलिब्रियम बिटवीन आयन्स अँड अनआयोनाइज्ड मॉलिक्यूल म्हणजे सपोज एक मॉलिक्यूल आहे, तो जर आयोनाइज झाला आणि त्याच कम्प्लिटली आयोनाइज नाही होत, तर त्याच्यामध्ये काही अनआयोनाइज मॉलिक्यूल राहतात, तर त्यांच्यामध्ये ज्यावेळेस बॅलन्स प्रोड्यूस होईल दॅट इज कॉल्ड आयोनिक इक्विलिब्रिया. ओके, सो ह्याच्यामध्ये टाइप्स ऑफ इलेक्ट्रोलाइट्स आपण पाहिले पुढं. दॅट इज द सबस्टन्स विच गिव्ह राईज द आयन व्हेन डिझॉल्व इन वॉटर. वॉटरमध्ये डिझॉल्व झाल्यानंतर जो आयन देतो त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रोलाइट. त्याच्यामध्ये 2 टाईपचे इलेक्ट्रोलाइट, स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट आणि वीक इलेक्ट्रोलाइट. स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट कम्प्लिटली डिसोसिएट होतो, इलेक्ट्रोलाइट आयोनायझिंग कम्प्लिटली और ऑलमोस्ट कम्प्लिटली का होतं, कम्प्लीट आयोनायझेशन होते त्याचं, त्याला म्हणायचं स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट. आणि ज्याचं कम्प्लीट आयोनायझेशन होत नाही त्याला काय म्हणायचं, स्मॉलर एक्सटेंटमध्ये ज्याचं डिसोसिएशन होतं त्याला वीक इलेक्ट्रोलाइट म्हणायचं. त्याच्यानंतर आपण पुढचा पॉईंट होता डिग्री ऑफ डिसोसिएशन, दॅट इज अल्फा. इट इज द रेशिओ ऑफ नंबर ऑफ मोल्स डिसोसिएटेड टू द टोटल नंबर ऑफ मोल्स. ओके, टोटल नंबरपैकी किती नंबर ऑफ मोल्स डिसोसिएट झालेत यांचा रेशो म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन. ओके, त्यानंतर पुढचा पॉईंट ॲसिड बेस थिअरी आपण पाहिलं होतं. पहिला आरएनएस थिअरी आपण पाहिली. त्याच्यामध्ये ॲसिड ज्यावेळेस आपण वॉटरमध्ये ॲड करू, ॲसिड इज सबस्टन्स विच कंटेन हायड्रोजन. ओके, ॲक्वेस सोल्युशनमध्ये जो H+ आयन होतो त्याला म्हणायचं ॲसिड. आणि ॲक्वेस सोल्युशनमध्ये जो OH- आयन होतो त्याला बेस म्हणायचा अकॉर्डिंग टू आरएनएस थिअरी. पुढचं आहे ब्रॉन्स्टेड अँड लवरे थिअरी. आता आरएनएस थिअरीला काही लिमिटेशन्स होते म्हणून पुढची थिअरी आली ब्रॉन्स्टेड अँड लवरे थिअरी. त्याच्यामध्ये ब्रॉन्स्टेड अँड लवरे थिअरी काय म्हणते, ॲसिड इज अ सबस्टन्स दॅट डोनेट अ प्रोटॉन. आता ही फक्त प्रोटॉन रिलेटेड थिअरी आहे. जो सबस्टन्स प्रोटॉन डोनेट करतो तो ॲसिड, आणि जो सबस्टन्स प्रोटॉन ॲक्सेप्ट करतो त्याला म्हणायचं बेस. अँड दॅट विल प्रोड्यूस कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअर. आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. आणि थर्ड थिअरी आपण पाहिली होती, दॅट इज द लेविस थिअरी ऑफ ॲसिड अँड बेसिस. द ॲसिड इज अ substance or any species which accept a shared pair of electron, accept a shared pair of electron, that is called the Lewis acid. आणि याच्यामध्ये बेस काय, बेस इज स्पेसिस विच डोनेट अ शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे बेस काय आहे, इलेक्ट्रॉन रिच स्पेसिस आहे, आणि ॲसिड काय, इलेक्ट्रॉन डेफिशियंट स्पेसिस आहे अकॉर्डिंग टू लेविस. ओके, सो हा इंट्रोडक्टरी पार्ट आपण लास्ट लेक्चरला झाला. आजच्या लेक्चरला आपल्याला स्टडी करायचं आहे ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. काय इम्पॉर्टंट आहे बा, ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आता ॲम्फोटेरिक म्हणजे काय, वॉटर हॅज अ ड्युएल नेचर. ड्युएल म्हणजे 2 नेचर आहे त्याला. वॉटर ॲक्ट ॲज अ ॲसिड, वॉटर ॲक्ट ॲज अ बेस. वॉटर ॲक्ट ॲज अ ॲसिड or act as a base. Sometime it act as acid, sometime it act as a base. ओके, आता पहा तो ॲसिड कधी ॲक्ट करतो आणि बेस कधी ॲक्ट करतो ते आपल्याला स्टडी करायचं आहे. दॅट इज कॉल्ड एज अ ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. आला तर 1-2 मार्काला क्वेश्चन येईल. ओके, सो एक्सप्लेन द ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. ओके, सो वॉटर ॲक्ट ॲज अ ॲसिड ॲज वेल एज बेस. आता ॲसिड काय आहे, जो H+ आयन देतो. ओके, जो H+ आयन देतो किंवा जो इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो किंवा जो H+ आयन डोनेट करतो. ओके, H+ आयन प्रोड्यूस करतो, H+ आयन डोनेट करतो किंवा इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करतो, त्याला म्हणायचं ॲसिड. ओके, आता पहा एक्झाम्पल, H2O प्लस NH3. ओके, काय प्रोड्यूस करतात ते. आता याच्यामध्ये हा तर आपल्याला माहिती आहे अमोनिया इज अ बेस. ओके, बिकॉज इट हॅव अ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. त्याच्यानंतर दिस इज, सपोज हा बेस जर असेल तर दिस इज कॉल्ड ॲसिड. काय तयार करेल तो, OH- आयन प्रोड्यूस करेल आणि NH4+ तयार करेल. ओके, सो इथं हा झाला ॲसिड, हा झाला बेस. ओके, हा पेअर फॉर्म झाली याच्यामध्ये आणि याच्यामध्ये ही पेअर फॉर्म होते. ओके, सो दिस इज अ कॉन्ज्युगेट ॲसिड बेस पेअर. आता हा ॲसिड आहे तर हा कॉन्ज्युगेट बेस तयार झाला, आणि हा बेस आहे तर हा कॉन्ज्युगेट ॲसिड तयार झाला. ओके, सो वीक बेस असेल तर स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट ॲसिड असतं, आणि स्ट्रॉंग ॲसिड असेल तर वीक कॉन्ज्युगेट बेस तयार होतो. ओके, ॲक्च्युली वॉटर वीक ॲसिड आहे त्याच्यामुळे हा जो कॉन्ज्युगेट बेस झाला हा स्ट्रॉंग कॉन्ज्युगेट बेस तयार झाला. ओके, हे एक
पॉईंट लक्षात ठेवा. ओके. आता सेकंड केसमध्ये आता इथं वॉटर ॲक्ट ॲज ॲसिड फर्स्ट केस झाली. आता सेकंड केस पहा. आता सेकंड केसमध्ये आपण H2O घेतलं आहे आणि त्याला ट्रीट केलं आपण HCl ॲक्वियस बरोबर. ओके. HCl ॲक्वियस बरोबर. त्यावेळेस काय फॉर्म होतं याच्यामध्ये? इट फॉर्म हायड्रोनियम आयन H3O प्लस प्लस Cl मायनस ॲक्वियस. ओके. आता याच्यामध्ये आपल्याला माहिती HCl ॲसिड आहे. ओके. स्ट्रॉंग ॲसिड आहे. सो हा ॲसिड असेल तर वॉटर काय असेल? बेस. ओके. सो याच्यामध्ये HClचं कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर Cl मायनस आणि H2Oची कॉन्जुगेट ॲसिड बेस पेअर H3O. ओके. दिस इज द कॉन्जुगेट. हा बेस आहे तर हा याचा कॉन्जुगेट ॲसिड आणि हा ॲसिड आहे तर हा याचा कॉन्जुगेट बेस. ओके. सो दिस वॉटर बिहेव ॲज ॲसिड ऑर वॉटर बिहेव ॲज अ बेस. ओके. पहिल्या केसमध्ये वॉटर ॲक्ट ॲज अ ॲसिड, सेकंड केसमध्ये वॉटर ॲक्ट ॲज अ बेस. सो दिस ड्युअल नेचर ऑफ वॉटर टू ॲक्ट ॲज अन ॲसिड ऑर बेस इज कॉल्ड ॲज अ ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. ओके. ॲम्फोटेरिक नेचर ऑफ वॉटर. येतं लक्षात? फार इझी कन्सेप्ट आहे. पुढचं पॉईंट आहे आयनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेसिस. ओके. आयनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेसिस. पहा आता आयनायझेशन ऑफ ॲसिड अँड बेसिस. पहिलं आपण ॲसिडचं आयनायझेशन पाहू. आयनायझेशन ऑफ ॲसिड. ॲसिड अँड बेस आर क्लासिफाईड ॲज अ स्ट्रॉंग ॲसिड अँड स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड अँड वीक बेस ऑन द बेसिस ऑफ एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. ओके. आता ह्याच्यामध्ये ॲसिड काय आहे? एक तर स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड, वीक बेस. ओके. डिपेंड ऑन द एक्सटेंट ऑफ डिसोसिएशन. म्हणजे त्याचं एक डिसोसिएशन कसं आहे? डिसोसिएशन कंप्लीट आहे तर स्ट्रॉंग असेल, डिसोसिएशन इनकम्प्लीट असेल तर तो वीक असेल. ओके. सो आयनायझेशन ऑफ ॲसिड पहिली केस. तर याच्यामध्ये सपोज स्ट्रॉंग ॲसिड अँड बेस आर ऑलमोस्ट कम्प्लिटली डिसोसिएट इन वॉटर. ओके. फॉर एक्झाम्पल HCl ॲक्वियस विल गिव्ह H प्लस प्लस Cl मायनस. ओके. बोथ आर ॲक्वियस. बोथ आर ॲक्वियस. कंप्लीट डिसोसिएशन आहे. कंप्लीट डिसोसिएशन. ओके. हा झाला स्ट्रॉंग ॲसिड. ओके. आता स्ट्रॉंग बेस पहा. स्ट्रॉंग बेस कोण आहे? NaOH. ज्याचं कंप्लीट डिसोसिएशन होऊन काय तर होईल? Na प्लस प्लस OH मायनस. बोथ आर ॲक्वियस. ओके. ओके. सो टिपिकली स्ट्रॉंग ॲसिड आर HCl, हायड्रोक्लोरिक ॲसिड, नायट्रिक ॲसिड, सल्फ्युरिक ॲसिड, HBr, HI आर द टिपिकल स्ट्रॉंग ॲसिड्स आणि NaOH आणि KOH काय टिपिकल स्ट्रॉंग बेसिस आहेत. ओके. आता हे झालं आयनायझेशन ऑफ ॲसिड. आता आयनायझेशन ऑफ पहिली केस ॲसिड, दुसरी केस बेस. आयनायझेशन ऑफ बेस. आता बेसचं आयनायझेशन कसं आहे पहा. सॉरी वीक ॲसिड. हा झाला स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेसचं. आता वीक ॲसिड वीक बेस. ओके. वीक ॲसिड. आता वीक ॲसिड पहा. वीक ॲसिड कोणता आहे? ॲसिटिक ॲसिड CH3COOH आणि आपण हा फेडेड आरो दाखवतो त्याच्यामध्ये. ओके. सो ॲसिटिटाईन प्रोड्यूस होईल CH3COO मायनस प्लस H प्लस आहे. ओके. सो आता ह्याच्यामध्ये जे डिसोसिएशन ते कसं आहे? पार्शियल डिसोसिएशन. कम्प्लिटली डिसोसिएट होत नाही. वीक ॲसिड कंटेन्स अनडिसोसिएटेड मॉलिक्यूल अलॉंग विथ अ स्मॉल नंबर ऑफ आयन्स. म्हणजे हा आहे पण ह्याचं कम्प्लीट डिसोसिएशन झालं नाही तर याचं पार्शियल डिसोसिएशन आहे. म्हणजे याच्यामध्ये रिॲक्शन कॅन बी रिव्हर्स. रिॲक्शन कॅन बी रिव्हर्स. ओके. सिमिलरली हा झाला ॲसिड. आता बेस पहा. अमोनियम हायड्रॉक्साईड हा झाला वीक बेस. तर याचं डिसोसिएशन कसं होतं पहा. NH4 प्लस अमोनियम आयन तयार झाला प्लस OH मायनस ॲक्वियस. ओके. सो दिस इज द वीक बेस. सो ॲसिटिक ॲसिड सोडियम हायड्रॉक्साईड आहे किंवा HF आहे, H2S आहे. दीज आर वीक ॲसिड्स किंवा फॉर्मिक ॲसिड आहे. आणि आयर्न हायड्रॉक्साईड आहे किंवा कॉपर हायड्रॉक्साईड आहे. एक्झाम्पल ऑफ वीक बेसेस. ओके. सो दीज आर द एक्झाम्पल ऑफ स्ट्रॉंग ॲसिड स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड वीक बेस. पहा याच्यामध्ये काही एक्झाम्पल्स आहेत. स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिड कोणते कोणते स्ट्रॉंग ॲसिड्स आहेत? तर HCl आहे. ओके. H2SO4 आहे. HCl, H2SO4, HNO3, नायट्रिक ॲसिड,
त्याच्यानंतर HBr, HI. ओके, हे काय आहेत? दीज आर द स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग ॲसिड. स्ट्रॉंग बेस कोणते आहेत? पहा, स्ट्रॉंग बेस NaOH, KOH हे स्ट्रॉंग आहेत. आता पहा वीक ॲसिड कोणते आहेत? पहा, वीक ॲसिडला पहिलं आहे ॲसिटिक ॲसिड CH3COOH. त्याच्यानंतर फॉर्मिक ॲसिड HCOH, फॉर्मिक ॲसिड, हायड्रोजन फ्लोराईड अँड हायड्रोजन सल्फाईड. ओके, दीज आर द वीक ॲसिड. आणि वीक बेस कोणते आहेत? पहा, FeOH थ्राईस, फेरिक ट्रायहायड्रॉक्साईड आणि कॉपर हायड्रॉक्साईड ट्वाइस आर द वीक बेसेस. ओके, सो दीज आर द स्ट्रॉंग ॲसिड, स्ट्रॉंग बेस, वीक ॲसिड, वीक बेस. फेरस हायड्रॉक्साईड, आयर्न हायड्रॉक्साईड आणि कॉपर हायड्रॉक्साईड. याच्यामध्ये ॲसिटिक ॲसिड, फॉर्मिक ॲसिड, हायड्रोफ्लोरिक ॲसिड आणि H2S, NaOH आणि KOH स्ट्रॉंग बेस. आणि HCl, H2SO4, HNO3, HBr, HRr स्ट्रॉंग ॲसिड. हा चार्ट एवढं लक्षात ठेवा. ओके, की स्ट्रॉंग ॲसिड कोणते? स्ट्रॉंग ॲसिड म्हणजे काय? याच्यामध्ये कम्प्लीट डिसोसिएशन असेल. ओके, हिअर कम्प्लिटली डिसोसिएट, कम्प्लीट डिसोसिएशन. आणि याच्यामध्ये जे आहे ते डिसोसिएशन कसं आहे? इनकम्प्लीट, इनकम्प्लीट डिसोसिएशन. एवढाच एक पॉईंट त्याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढचा पॉईंट आपला आता, दॅट इज डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड अँड वीक बेस. आता WA म्हणजे वीक ॲसिड आणि WB म्हणजे वीक बेस. ओके, द डिसोसिएशन ऑफ वीक ॲसिड. आता वीक ॲसिड काय कन्सिडर केलं इथं? HA काय केलं आपण? वीक ॲसिड कन्सिडर केलं आणि वॉटरमध्ये प्रिपेअर केलं त्याला. त्याचं डिसोसिएशन कसं होतं? आता वीक ॲसिड आहे म्हणल्यावरती दिस इज वीक ॲसिड, देअरफॉर इट विल आता HA घेतलं आपण. हां, फक्त हा आपण कन्व्हिनियन्ससाठी आपण कन्सिडरेशन केलं. आपण एक HA हा आपण वीक ॲसिड. वीक ॲसिड कोणते कोणते पाहिले होते आपण? ॲसिटिक ॲसिड असेल, फॉर्मिक ॲसिड असेल, ओके, किंवा HF असेल किंवा H2S असेल. ओके, सो त्याच्यामध्ये H कॉमन आहे सर्वांच्यामध्ये. ओके, वीक ॲसिडमध्ये. सो हा एक घेतला आपण. याचं डिसोसिएशन झालं तर काय आयन प्रोड्यूस होतील याचं डिसोसिएशन नंतर? इट विल प्रोड्यूस H प्लस प्लस A मायनस अँड बोथ आर ॲक्वियस. ओके, लक्षात येतं का बा? HA विल प्रोड्यूस H प्लस प्लस A मायनस. ओके, इक्विलिब्रियम कॉन्स्टंट कॉल्ड ॲसिड डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर दिस इक्विलिब्रियम. ओके, आता इथं आपल्याला इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय घ्यायचं आहे आपल्याला? तर इथं आपण इक्विलिब्रियम कॉन्स्टंट काय घेतला आहे? Ka, विच इज कॉल्ड एज अ डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड Ka, विच इज इक्वल टू. आता याच्यामध्ये घेताना आपण काय घेतो? कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिॲक्टंट. याचा रेशो घ्यायचा. डिसोसिएशन कॉन्स्टंट म्हणजे काय? आता प्रोडक्ट कोणतं आहे? तर दिस इज प्रोडक्ट अँड दिस इज रिॲक्टंट. ओके, सो प्रोडक्ट आपण रिॲक्टंटचं कॉन्सन्ट्रेशन आपण जर घेतलं तर काय होतं? इक्वेशन काय होईल? डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक ॲसिड इज इक्वल टू, इट इज द रेशो ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन into concentration of A minus ion upon concentration of reactant. So these are the product and these are the reactant. Okay, P upon R upon घेतला. ओके, आणि सिमिलरली डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस हा झाला वीक ॲसिड. आता सेकंड केस वीक बेससाठी. ओके, वीक बेस काय कन्सिडर करायचा? सपोज BOH घेतलं आपण. ओके, त्याचं डिसोसिएशन झालं तर काय तर B प्लस प्लस OH मायनस. आणि डिसोसिएशन कॉन्स्टंट आपण त्याचं जर घेतलं तर सिमिलरली परत प्रोडक्ट अपॉन रिॲक्टंट. सो कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस into concentration of OH minus ion upon concentration of BOH. Okay, so this is called dissociation constant for weak base. This is dissociation constant for
वीक ॲसिड. ओके, समजते. हे काय घेतलं आपण, कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ आयन इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- आयन अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. दिस इज द इनिशियल कॉन्सन्ट्रेशन आणि कॉन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. ओके, कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट यांचा आपण रेशो घेतला तर दॅट विल गिव्ह डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड अँड वीक बेस. हा पॉईंट समजतो का पहा, फार इझी आहे. डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड, डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक बेस. KB म्हणजे so the weak acid or weak base dissociation constant is the equilibrium constant for dissociation equilibrium of weak acid or weak base. Okay, equilibrium constant आहे, equilibrium constant. सो काय, सो हे यूज करून आपल्याला पुढे काय करायचं आहे, ओस्टोल डायल्युशन लॉ, ओस्टोल डायल्युशन लॉ आपल्याला स्टडी करायचं. पहा आता हेच आपण यूज करणार आहे इक्वेशन. पहा पुढचा पॉईंट आपला ओस्टवॉल्ड्स डायल्युशन लॉ. ओस्टवॉल्ड डायल्यूशन लॉ. ओके, ओस्टवॉल इन द फॉर्म ऑफ डायल्यूशन लॉ इन 1888ला त्याने डायल्यूशन लॉ दिला. काय डायल्यूशन लॉ आहे पहा वीक ॲसिडसाठी. ओके, पहिला पॉईंट आहे आपला वीक ॲसिड, ओस्टवॉल डायल्यूशन लॉ फॉर वीक ॲसिड. आणि वीक ॲसिडसाठी माहिती आहे आपल्याला, आपण काय घेतलं आहे, HA इज गिविंग H+ हा वीक ॲसिड आहे. दिस इज वीक ॲसिड, H++ A-. ओके, आणि त्याचं डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर वीक ॲसिड काय आहे, तो K इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. ओके, दिस इज द डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिड. दिस इज H+ अँड A-. ओके, सो इनिशियली 1 मोल ऑफ HA आपण घेतला. इनिशियली किती घेतला, 1 मोल ऑफ HA. ओके, आणि त्याचा व्हॉल्यूम काय आहे, तर त्याचा व्हॉल्यूम व्ही घेतला आपण. इनिशियली 1 मोल ऑफ HAचा व्हॉल्यूम व्ही कन्सिडर केलं आपण. ओके, आणि इक्विलिब्रियमला काय डिसोसिएशन होतं त्याच्यामध्ये, तर डिग्री ऑफ डिसोसिएशन त्याचा आपण अल्फा घेतलं आणि HAचा एक्झॅक्ट अमाऊंट आपण किती घेतली, 1 - अल्फा घेतली. ओके, आता पहा ह्याच्यामध्ये हे आपलं इक्वेशन आहे डिसोसिएशन कॉन्स्टंट फॉर ॲसिडसाठी. पहा व्ही व्हॉल्यूम ऑफ 1 मोल घेतला आपण, HAचं 1 मोल घेतला आणि त्याचं डिसोसिएशन झालं वीक ॲसिडचं. तर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन, कॉन्सन्ट्रेशन काय लिहितो आपण, 1 मोल ऑफ HA घेतलं आपण, 1 मोल ऑफ HA. ओके, सो इनिशियल आपली जी रिॲक्शन आहे ती काय आहे, HA गिविंग H++ A-. ओके, H++ A-. इनिशियल मोल किती आहेत पाहता, इनिशियल मोल, इनिशियली आपण HAचा 1 मोल घेतला, इनिशियली आपण HAचा 1 मोल घेतला. तर त्यावेळेस H+चे किती मोल होते, तर 0 का, तर रिॲक्शन म्हणजे इनिशियल मोल घेतले तर रिॲक्टंटचे घेतले, प्रोडक्ट तयार झाला नाही तर प्रोडक्टचे मोल आपण इथं 0 कन्सिडर केलं. सिमिलरली A- किती घेणार आपण, 0 घेणार. हा पॉईंट लक्षात येतो का. ओके, सो याच्यामध्ये पुढचा पॉईंट आपला मोल्स ऑफ इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. ओके, आता याच्यामध्ये पहा मोल्स. फर्स्ट केसमध्ये आपण याच्यामध्ये आता अमाऊंट प्रेझेंट ॲट इक्विलिब्रियम. इक्विलिब्रियमला ज्यावेळेस इक्विलिब्रियम मेंटेन झाला त्यावेळेस किती अमाऊंट आहे, तर त्यावेळेस याची अमाऊंट आहे HAची 1 - अल्फा. 1 - अल्फा. अल्फा म्हणजे काय, डिग्री ऑफ डिसोसिएशन. 1 - अल्फा आणि Hची किती येईल अल्फा आणि Aची अल्फा. ओके, सो अल्फा इज द डिग्री ऑफ डिसोसिएशन. अँड इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशनच्या वेळेस जे काय आहे कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम, कॉन्सन्ट्रेशन ॲट इक्विलिब्रियम. ओके, सो याच्यामध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ इक्विलिब्रियमला कॉन्सन्ट्रेशन काय, व्हॉल्यूम आपण ॲट व्हॉल्यूम व्हीला आपण जर कन्सिडर केलं तर काय आला 1 - अल्फा अपॉन व्ही, आणि हा काय आला अल्फा अपॉन व्ही अँड अल्फा अपॉन व्ही. ओके, आता ही व्हॅल्यू आपल्याला इक्वेशनमध्ये पुट करायची. इक्वेशन काय आहे आपलं, KA इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ H+ इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ A- अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ HA. ओके, आता याच्यामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुट करायची. आता व्हॅल्यू पुट केले तर काय आली, H+ ची व्हॅल्यू किती आहे अल्फा अपॉन व्ही. ओके, अल्फा अपॉन व्ही इंटू Aची व्हॅल्यू किती आहे अल्फा अपॉन व्ही अपॉन
याची व्हॅल्यू किती आहे 1 मायनस अल्फा अपॉन व्ही 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. ओके. सो हे कन्सिडरेशन लक्षात आलं का बा. इनिशियल मोल 1 घेतला आपण याच्याचा एच प्लसचा 0 आहे ए मायनसचा 0 आहे. ओके. सो इनिशियली जे काय डिसोसिएशन असेल ते काय असेल 1 मायनस अल्फा. कम्प्लीट डिसोसिएशन झालं नाही. डिसोसिएशन झाल्यानंतर किती आयन प्रोड्यूस झाले नंबर ऑफ मोल्स ऑफ द फ्रॅक्शन प्रोड्यूस दॅट इज अल्फा. ओके. एच प्लसचे अल्फा कन्सिडर केलं ए मायनसचे अल्फा कन्सिडर केलं. ओके. आता ॲट इक्विलिब्रियम कॉन्सन्ट्रेशन ऑफ द सोल्युशन. आता कॉन्सन्ट्रेशन कशामध्ये व्हॉल्यूम करतो आपण कॉन्सन्ट्रेशन एक्सप्रेस व्हॉल्यूममध्ये मेजर करतो कॉन्सन्ट्रेशन. ओके. सो 1 मायनस अल्फा अपॉन व्ही घेतला अल्फा अपॉन व्ही. ओके. व्हॉल्यूमने आपण त्याला डिवाइड केलं. ओके. इथपर्यंत क्लिअर. आता पुढचा पॉईंट याच्यामध्ये आता सो इक्वेशन आलं आपलं के ए इज इक्वल टू अल्फा अपॉन व्ही इंटू अल्फा अपॉन व्ही अपॉन 1 मायनस अल्फा अपॉन व्ही. ओके. आता याला काय केलं आपण ॲज वीक ॲसिड आहे. दिस इज द वीक ॲसिड देअरफॉर अल्फा इज व्हेरी स्मॉल. अल्फा इज व्हेरी स्मॉल. डिसोसिएशन कसं असेल वीक म्हटल्यावरती कंप्लीट डिसोसिएशन होईल का नाही. व्हेरी स्ट्रॉंग व्हेरी वीक डिसोसिएशन. सो 1 मायनस अल्फा इज अप्रॉक्सिमेटली कन्सिडर ॲज अ 1. ओके. सो द इक्वेशन चेंजेस as Ka is equal to अल्फा स्क्वेअर अपॉन हे अल्फाचा स्क्वेअर घेतला आपण आणि 1 मायनस अल्फा काय केलं आपण 1 कन्सिडर केला देअरफॉर दॅट विल बी द व्ही. सो Ka इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर इंटू अपॉन व्ही. आता जनरली ॲज यू नो C इज इक्वल टू 1 अपॉन व्ही. कॉन्सन्ट्रेशन इज अ इनवर्सली प्रोपोर्शनल टू द व्हॉल्यूम and therefore the equation changes Ka K is equal to alpha directly here K is equal to alpha square upon V. Okay. So therefore alpha is equal to काय पुट करावं लागेल आपल्याला. सो अल्फा इज इक्वल टू जर घेतला अल्फा स्क्वेअर आहे तर त्याचं अल्फाचं स्क्वेअर आहे तर आपण अल्फाच घेतलं सिंगल तर त्याचं स्क्वेअर रूट घ्यावं लागेल बाकीच्या याचं. अल्फा आपण लेफ्ट हँड साईडला घेतला तर के राईट हँड साईडला झाला. सो के अपॉन सी. सो दिस इज द एक्सप्रेशन फॉर वीक ॲसिड. आणि सिमिलरली दिस इज फॉर वीक बेस. वीक बेसला काय येईल फक्त के एच्या ऐवजी के बी एल. ओके. समजतंय. वीक बेसचं काय होईल पहा अल्फा इज इक्वल टू के बी अपॉन सी. बाकी सर्व सेम राहतील. ओके. सो हियर expression for Ostwald dilution law. This shows that the degree of dissociation of weak acid is directly proportional to the volume of a solution. Directly proportional कशाशी आहे volume शी. Degree of dissociation is directly proportional to the volume and inversely proportional to square root of its concentration. Inversely proportional to the square root of concentration. म्हणजे काय alpha is directly proportional to the volume. Okay. Directly proportional to the volume. Okay. याच्यामध्ये तुमचं डिग्री ऑफ डिसोसिएशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू व्हॉल्यूम अँड इनवर्सली प्रोपोर्शनल टू कॉन्सन्ट्रेशन. कारण कॉन्सन्ट्रेशन C इज इक्वल टू 1 अपॉन व्ही. ओके. सो फार इझी आहे. सो याच्यामध्ये आपण वीक ॲसिडसाठी पाहिलं आपण. आता आपण वीक बेससाठी पाहूया. ओके. आता वीक बेसला काय आहे आपला पुढचा जो आहे तो वीक बेस काय BOH गिविंग B प्लस OH मायनस. ओके. डिसोसिएशन कॉन्स्टंट काय येईल KB इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ B प्लस इंटू कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस अपॉन कॉन्सन्ट्रेशन ऑफ BOH. ओके. सो इथं आपण डिग्री ऑफ डिसोसिएशन आपण पुट केलं याच्यामध्ये. इनिशियल मोल किती आपण घेतलं कन्सिडर हा 1 आहे हा 0 आहे. मोल्स ऑफ इक्विलिब्रियम at equilibrium moles किती 1 minus alpha हा alpha and at concentration equilibrium concentration at equilibrium equilibrium ला concentration काय असेल 1 minus alpha upon V. So KB is equal to KB काय होईल मग alpha upon V into alpha upon V upon 1 minus alpha upon V. Okay. So
इनिशियली 1 मायनस अल्फा काय घेणार आपण, अप्रॉक्सिमेटली 1 कन्सिडर करणार. सो हिअर दॅट के बी इज इक्वल टू अल्फा स्क्वेअर अपॉन काय येईल व्ही. ओके, अल्फा स्क्वेअर अपॉन व्ही. सो हिअर अल्फा इज इक्वल टू सिम्पली अल्फाचं काय येईल, मग अल्फा आपण लेफ्ट हँड साईडला घेतलं तर काय येईल, विच इज इक्वल स्क्वेअर रूट ऑफ के बी अपॉन व्ही. ओके, सॉरी के बी इंटू व्ही, square root of kb into v. Similarly alpha is equal to काय येईल मग, square root of kb upon c, because c is equal to 1 upon v. c is equal to 1 upon v. Okay, so dissociation constant for weak acid आणि weak base आपण दोन एक्सप्रेशन पाहिले. इम्पॉर्टंट आहे, 2 मार्काला येते. डिराइव्ह द रिलेशनशिप बिटवीन द डिग्री ऑफ डिसोसिएशन अँड डिसोसिएशन कॉन्स्टंट ऑफ वीक बेस. वीक ॲसिड आणि वीक बेसचे 2 एक्सप्रेशन आपण पाहिले. ठीक आहे, उद्याच्या लेक्चरला आपल्याला पुढचं पॉईंट घ्यायचं आहे, दॅट इज द ऑटो आयनायझेशन ऑफ वॉटर. 1, 2, 3 पॉईंट आहेत, ते झाले की फिनिश होईल हा चॅप्टर. ठीक आहे, थँक्यू.